टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। स्वतः सुद्धा याच्यामध्ये जाऊन पाहिलं तर तुम्हाला दिसेल, याच्यात बाब दिसेल। इथल्या निलंबनाची कारवाई या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती झाली पाहिजे आणि इथल्या आगार प्रमुखांवरती ती आमची प्रमुख मागणी आहे। सुरक्षा कर्मचाऱ्यांचा केबिन भेदून इथं सुरक्षा कर्मचाऱ्यांचं केबिन भेदून इकडे जर अशा प्रकारे घाणेरडे प्रकार रोज होत असतील तर मला वाटतं की हे पुणे शहराच्या नावाला काळीमा फासणारी घटना आहे। पोलीस काही आरोपी दत्तात्रय गाडे तो पहाटे कशासाठी आला होता आणि तो या बसेसचा वापर करत होता। तो गेल्या 5 आता मला इथं माहिती कळाली, गेल्या 5 दिवसापासून तो या ठिकाणच्या टॉयलेट पाशी झोपतोय। म्हणजे जर तो इथं आतमध्ये या आगाराच्या आतमध्ये झोपते, मग सुरक्षा कर्मचारी काय करत होते? 4-5 दिवसापूर्वी जर तो सस्पेक्टेड होता तो इथं येऊन झोपतोय तर त्याला बाहेर हाकलला असता तर हा प्रकार घडलाच नसता। आणि सुरक्षा केबिनच्या समोर जिथं सुरक्षा केबिन आहे त्या सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार झालाय। पण यामध्ये पुणे पोलीस देखील दोषी आहेत का? ते सांगतायत की सुरक्षा डेपोची जी आहे आतमधल्या बाजूला पोलीस कारवाई करत नाहीयेत, आतमधल्या बाजूला त्यांची स्वतःची स्वतंत्र यंत्रणा आहे। फक्त इथं 500 फुटाच्या अंतरावर 500 मीटरच्या अंतरावरती एसीबी ऑफिस आहे, परंतु हा भाग जो आहे आतमधला आहे हा सुरक्षा इथली जी आहे एसटी आगाराची सुरक्षा आहे। 20 कर्मचारी जर इथं आहेत तर 20 कर्मचारी काय करतात? आता पोलीस अधिकारी म्हणतात आम्ही त्याची चौकशी करू, अगोदरच केलं असतं तर ही घटना चौकशी 100% झालीच पाहिजे। महत्वाचा विषय की ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे की ज्यांच्या इथं रोज त्यांच्या समोर बलात्कार होतो, रोज इथं कोण ना कोणतरी आतमध्ये आणलं जातं आणि त्यांचा वापर होतो आणि याला सगळ्या हात मिळालेला आहे। सांगू शकत नाही ना, आतमध्ये तुम्ही पाहिलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।